आणि आता एक महत्त्वाची बातमी आपण सविस्तर पाहूया। जामखेडमध्ये एसआरपीएफ केंद्रावरून राजकारण सुरू झालेलं आहे। जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांना अडवण्यात आलेलं आहे। एसआरपीएफ केंद्रावर पोलिसांनी रोहित पवार यांना रोखलेलं आहे। आमदार रोहित पवार यांच्याकडून लोकार्पणाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच लोकार्पण सोहळ्याला प्रशासनाने मात्र परवानगी नाकारली आहे। रोहित पवार समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यासोबतच ठिय्या सुद्धा देण्यात आलेला होता आणि याच ठिकाणी आता पोलीस आणि हे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली आहे। तर एकंदरीतच जामखेडमध्ये एसआरपीएफ केंद्रावर राजकारण सुरू झालेलं आहे। जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी अडवलंय आणि त्याच मुद्द्यावरून आता हे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। एसआरपीएफ केंद्रावर पोलिसांनी रोखलंय। खरं तर आमदार रोहित पवार यांच्याकडून लोकार्पणाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, तर दुसरीकडे या सोहळ्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आणि रोहित पवार समर्थकांकडून आता या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। आणि तेच करण्यासाठी आलोय का नाही आपण? आता यांनी जर आपल्याला अडवलं तर काय करायचं? बघा, हे कुणी आदेश देणार आहेत? फक्त 2 महिन्याचे पाहुणे तुम्हाला घाबरले आणि मग हे आज तुम्ही येऊ नका, उद्या परवा आम्ही तुम्हाला याला परवानगी देतो। आज असा काय वेगळा दिवस आहे?